आपल्या हातून साई दरबारी आल्यानंतर काहीतरी पुण्य घडावे असे प्रत्येक भाविकाची इच्छा असते। शिर्डीमध्ये द्वारकामाई येथे श्री साई ज्ञानेश्वरी भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते। या भजन संध्येतून जमा होणारा पैसा हा एका लहान कॅन्सर पीडित मुलीला तसेच अनाथ मुलांना देण्यात येणार आहे। शिर्डीतील द्वारकामाई समोर सुरू असलेला साईंचा जागर हा काही फक्त बाबांचे नामस्मरण करण्यासाठी नसून साईबाबांनी सुरू केलेला गोरगरिबांच्या सेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी सुरू आहे। साई ज्ञानेश्वरी भजन संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर पीडित श्रद्धा आणि एका महिलेचे प्राण वाचवण्यासाठी मदत गोळा करण्याचा एक अनोखा उपक्रम साईनगरीत राबवला गेलाय। साई भजन संध्या गायक पारस जैन आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून भजन संध्याचे आयोजन करण्यात आले। सायंकाळी 7 वाजता भाविकांना भजन संध्येत सहभागी होण्याचे आवाहन केले गेले। बाबांच्या नावाचा जागर सुरू होताच मोठ्या प्रमाणात भाविक जमा झाले। तसेच यावेळी पारस जैन आणि भाऊ भोसले यांनी कॅन्सर पीडितांची व्यथा भाविकांना सांगितली, तर अवघ्या 1 तासात तब्बल 51,000 रुपये यावेळी जमा झाले। यावेळी बोलताना गायक पारस जैन यांनी आपले विचार व्यक्त केले। ये कार्यक्रम संत ज्ञानेश्वरी पुस्तक का मराठी अनुवाद था, उसको हिंदी का रूपांतर किया राकेश जुनेजा जी ने, तो उसके लिए ये कार्यक्रम रखा। और दास गनू जी महाराज की कलम से जो भी लिखा है आजकल, उसके बारे में भी उस संदेश को घर घर पहुंचाने के लिए एक हिंदी अनुवाद करने का जो बीड़ा उठाया राकेश जुनेजा जी, उसके उपलक्ष्य में ये भजन संध्या रखी गई। साई भजन संध्येचा अतिशय चांगल्या प्रकारचा उपयोग या ठिकाणी करण्यात आलाय। बाबांचे नामस्मरण करत भजन गात मोठ्या प्रमाणात भाविक यात सहभागी झाले। उठा लो हाथ प्रेम से बजा लो उठा लो हाथ प्रेम से बजा लो हंसी में ताली। कोई खुशी में झूमे, कोई खुशी में झूमे, कोई खुशी में झूमे, कोई खुशी में झूमे, खुशी में कोई झूमता, मस्ती में कोई गाए मस्ती में घूमता कोई घूमता। उठा लो हाथ, उठा लो हाथ, उठा लो हाथ प्रेम से बजा लो मस्ती में ताली। उठा लो हाथ प्रेम से बजा लो मस्ती में ताली, बजा लो मस्ती में ताली, बजा लो मस्ती में ताली, बजा लो मस्ती में ताली। आपल्या हातात येईल तेवढी रक्कम भाविक या ठिकाणी ठेवलेल्या हुंडीत अनाथ मुलांच्या भविष्यासाठी टाकत होते। जमा झालेले 51,000 रुपयांची राशी श्रद्धा नामक कॅन्सर पीडित मुलीला आणि एक कॅन्सरग्रस्त महिलेला विभागून देण्यात आली आहे। तसेच चावडी कट्ट्याच्या माध्यमातून श्रद्धाला वॉटर फिल्टरही देण्यात आले आहे, जेणेकरून तिचे आरोग्य उत्तम राहील। आजकालच्या स्वार्थीपणाच्या युगात सख्खे मोठ्या आजारादरम्यान साथ सोडतात, तर कोण कुठला व्यक्ती फक्त बाबांच्या भजनात तल्लीन होऊन आपल्या खिशातील 1,500 रुपयांची नोट एक कॅन्सर पीडित मुलीच्या उपचारासाठी मदत म्हणून देतो। हे उदाहरण साईंच्या शिर्डीत पाहावयास मिळाल्याने बाबांनी सुरू केलेली रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आजही मनुष्यात दिसून येते असेच म्हणावे लागेल। प्रतिनिधी गणेश भालेराव सह सुचिता कुलकर्णी, SP 24 तास शिर्डी।